नाशिक महानगरपालिका निवडणूक भाजपकडून लढण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या पाहायला मिळाली. उमेदवारी न दिलेल्या अनेकांना पक्षानं स्वीकृत नगरसेवक पदाचं आश्वासन दिलं. त्यामुळे आता भाजपसह इतर पक्षातील इच्छुकांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी जोरदार तयारी सुरू केली. अनेकांना दिलेले शब्द पाळण्यासाठी भाजप व शिवसेना शिंदे गटानं 1 वर्षासाठी स्वीकृत नगरसेवक पद देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येते. या निर्णयामुळे भाजपच्या 30 तर शिवसेना शिंदे गटाच्या 10 जणांना नगरसेवक म्हणून संधी मिळणार आहे. सध्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी हालचालींना वेग आला. गेल्या निवडणुकीत संख्याबळाच्या आधारे 5 स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामध्ये भाजपला 3, शिवसेनेला 2 स्वीकृत नगरसेवक नियुक्तीची संधी मिळाली होती. यावेळी मात्र संख्याबळानुसार भाजपला 6, शिवसेना शिंदे गटाला 2 स्वीकृत नगरसेवक घेता येणार आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला 1, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 1 अशा एकूण 10 जागा स्वीकृत नगरसेवकसाठी असणार आहे. त्यामुळे आता भाजपकडून 6 जागेसाठी स्वीकृत नगरसेवक म्हणून कुणाला संधी मिळणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.